क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी वणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन। वणी शहरात शिवजन्मोत्सव जोरात सुरू आहे। शिवजयंती महोत्सवानिमित्त शहरातील विविध ठिकाणी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। वणी ग्रामपंचायत येथे सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी प्रतिमा पूजन केले। छत्रपती संभाजी महाराज चौकात ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम करण्यात आला। शहरातील प्रमुख सार्वजनिक शिव जन्मोत्सव कमिटीच्या वतीने जगदंबा माता चौकात करण्यात आला। आयोजकांच्या वतीने आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। त्याचप्रमाणे अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्याचे पूजन सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड तसेच महेंद्र बोरा, महेंद्र पारक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, आबासाहेब देशमुख, गणेश देशमुख, प्रवीण बोरा तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 2 लहान मुलींना अतिशय सुंदर भाषण केले तसेच गारद ही सादर केली। वणी शहरात दिनांक 15 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली। वणी शहर तसेच परिसरात शिवजन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू। सजावट तसेच पताका लावण्यात आल्या असून विद्युत रोषणाई करण्यात आली। 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रख्यात युवा शिवशाहीर चंद्रकांत माने, ऋतुजा माने सहकारी यांच्या महाराष्ट्राचा शाहिरी बाणा या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली। 16 फेब्रुवारी सायंकाळी 4 ते 9 वाजेच्या दरम्यान लहान मुलांच्या खेळांमध्ये बक्षिसे देण्यात आली। रांगोळी व पाक स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये महिलांनी विविध पाककृती तयार करून आणल्या। यात महिलांना विविध गृहोपयोगी वस्तू बक्षीस देण्यात आले। 17 फेब्रुवारीला नितीन गवडी यांच्या होम मिनिस्टर स्वराज्याचे हळदी कुंकू यात महिलांनी सहभागी होत बक्षिसे पटकावली। दिनांक 18 फेब्रुवारी गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले। 19 फेब्रुवारीला रोजी सायंकाळी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सार्वजनिक शिव जन्मोत्सव कमिटी 25 यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी पार पाडला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।